हे अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याबद्दल पत्र दिले, विचारणा केली. हो. त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी उत्तरच दिलं नाही. त्यांनी उत्तर अशी दिली, आम्ही फोनवर बोललो, त्यांच्याशी मेसेजने बोललो. पत्राचे उत्तर आलेत का त्यांचे? नाही, पत्राचे उत्तर अद्यापही आले. पण फोनवर ते स्पष्ट बोलले की तुमचा आणि आमचा संबंध नाहीये, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. आम्ही या बाबतीत आमच्या कंत्राटदाराशी बोलले. कंत्राटदार बोलले जोपर्यंत ॲक्सिस बँक देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे सगळे याची टोपी त्याच्यावर, टेची टोपी याच्यावर, म्हणजे कामगारांना फिरवीचे काम चालू आहे. सगळे उडवडीचे उत्तर देण्यात आले. तुम्ही आता कुठल्या पोझिशनवर आहात याच्यामध्ये? मी ऑफिस बॉय, म्हणजे बँकेमध्ये 3 पोस्ट आहे. एक हाऊसकीपर आहे, एक ऑफिस बॉय आहे आणि एक डेटा एंट्री. आउटसोर्सिंग वर्कर आमच्या युनिटमध्ये सभासद म्हणून काम करतात आणि गेल्या 25 वर्षापासून आम्ही युनिटमध्ये ॲक्सिस बँकेमध्ये अजून कार्यरत आहे. तुम्हाला ऑफर लेटर दिलं आहे का? हो, याबद्दल ऑफर लेटर पण दिले. त्यामध्ये उल्लेख आहे स्पष्ट, मी कोणत्या दिवसापासून जॉईन आहे, 2004ची माझी जॉईनिंग आहे, यांची जे जॉईनिंग आहे ते सगळं काही लिहिलं त्यामध्ये. ऑफर लेटर पण मी प्रोव्हाइड करू शकतो. जर तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे तर माझं ऑफर लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही ऑफर लेटर सोबत ॲग्रीमेंट लेटर झालं असेल काही? नाही, बॉन्ड पेपरवर नाही, ॲग्रीमेंट वगैरे नाही. आम्हाला ऑफर लेटर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या ऑफर लेटरमध्ये स्पष्ट आता युटीए माझ्या 2002 पासून ॲक्सिस बँक त्यावेळेस युटीए मध्ये होती. युनियन आणि बँक ही बसून डील करायची. ती कुठली कंपनी घ्यायची, वेजेस कसे करायचे, सेंट्रलचे करायचे, स्टेटचे, त्यावेळेस पासून युनियन आणि बँक बसून डील करायची. त्यानंतर थर्ड पार्टी कंपनीला आपण द्यायचं. थर्ड पार्टी कंपनीचे जो ऑपरेटरमध्ये काढलेलं मी तुम्हाला हे सांगतो की मी फक्त एक मीडिएटर आहे. तुमचं मेन प्रिन्सिपल ही ॲक्सिस बँक आहे. मी फक्त तुम्हाला पेमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी बसलेलं आहे. बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली डील बँकेशी कंपनीशी नाही आहे. जे काही डील असतील ते युनियन आणि बँक याच्यामध्येच आहे. आता मी महाराष्ट्र संघटित कामगार सभेचा अध्यक्ष. आम्ही गेल्या वर्षापासून लढत आहे संघटनेसाठी. भरपूर काही करून टाकलं, कामगारांनी हार मारून टाकला, काही लोकांनी सुसाईड करून टाकलं, काही लोकांचे बायका सोडून गेल्या, काही लोकांचा एवढं प्रॉब्लेम झाला की आजही ती प्रॉब्लेम सुरू आहे. येणाऱ्या काळात जर आमचं एग्रीमेंट झालं नाही, आम्हाला पगारवाढ भेटली नाही तर आम्ही आमच्या बायको पोरांसोबत रस्त्यावर उतरू. अगर वेळ अशी पडली नाही झालं तर जीव तसाही गेलेला आहे. चौघादार तर घर भागत नाही. आणि तसाही आजच्या कंडिशन मध्ये कुठलीही बायको म्हणते का तुझी सॅलरी किती एवढं सांग तेव्हा लग्न करतो. मग जेव्हा लग्न होणारच नाही तर मग टिकून काय माणसाला? मग जीव गेला तर बेटर आहे. आम्ही ठीक द्यायला तयार आहे का आमचं नाही. धन्यवाद, थँक्यू.